आता काय सांगाल, आज आपल्यावरती जीवघेणे हल्ले झालेला आहे. आज आपण शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी दाखल झालेला आहे. तो वारंवार आपल्याला धमक्या येत होत्या. काय नेमकं प्रकरण आहे, काय आपल्यावरती का म्हणून जीवघेणे हल्ला करताय? बघा, काही राजकीय वाद होता बरोबर आहे. मागील काही दिवसापासून 2 दिवसापासून जे प्रकरण चालू होतं, ठीक आहे. काल माझी प्रचंड तब्येत खराब होती. मी काल दवाखान्यातून, आज सकाळी दवाखान्यातून घरी चाललो होतो. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी अनिकेश गायकवाड, तो मी चाललो असताना त्याने मला प्रथम शिवीगाळ केली. ज्यावेळेस त्यांनी मला शिवीगाळ केली तेव्हा त्याला मी प्रश्न विचारला, का शिवीगाळ केली. तेव्हा तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्याने मला कानाखाली मारायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्याचा भाऊ ऋषिकेश गायकवाड, त्याची आई, बहीण आणि त्याची आजी या सर्व जणांनी मिळून माझ्यावर हमला केला आणि मला चापटांनी, बुक्क्यांनी आणि अनिकेश गायकवाडचा भाऊ याने मला काठीनी, त्याच्या हातात काठी होती, याने काठीनी मारहाण करण्यात आली आणि मला या साहीच्या साही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला चांगल्या प्रकारे मारहाण करण्यात आली. माझ्या डोळ्याला इजा झालेली आहे आणि माझ्या छातीत प्रचंड पद्धती दुखत आहे. त्यामुळे मी आज इथे आलेलो आहे. आता एकंदरीत विषय बघता फेसबुक पेजमुळे हा सर्व वाद निर्माण झालेला आहे. त्यानंतर त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. पोलिसांसमोर हा संपूर्ण प्रकार घडलाय. काय सांगाल सर? बघा साहेब, कसं आहे माहित आहे का, आम्ही पण वंचित बहुजन आघाडीचे 2018 पासून कार्यकर्ते आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या पुढे काम करत नाहीत आणि आम्ही त्यांचं वचन त्यांच्या शब्द कधीही कुठे खाली पडू देत नाहीत. आम्ही त्यांच्यासाठी पण झटलेलो आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही ना की वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली तुम्ही तुमची वैयक्तिक पोळी भाजून घ्यावी. हा सगळा वाद हा वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक वंचित बहुजन आघाडीचा हा ढाल करतोय, हा वैयक्तिक स्वतःचं भांडवल करतोय आणि स्वतःचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे कसं आहे, वंचित बहुजन आघाडी पण याच्याविषयी विचार करावा की असले पदाधिकारी हे पक्षामध्ये असायला पाहिजेत की नसायला पाहिजेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की हा पक्षाची ढाल करतोय आणि भांडवल बनवतोय. सत्य परिस्थिती काय आहे ते आम्ही सर्व पोलीस स्टेशनला वगैरे पण सांगितले. राजकीय पोस्ट आहे, जो काही वाद होता त्याने जो निर्माण केला, हा तो वैयक्तिक फक्त त्याची ढाल करण्याचा प्रयत्न करत आहेत, एवढंच मी सांगतो. पोलिसांसमोर हा संपूर्ण प्रकार घडला की काय? आज जेव्हा तो मला मारहाण करत होता तेव्हा पोलिसांसमोर त्यांनी मला मारहाण केली. याचा अर्थ असा होतो का की स्थानिक पोलीस स्टेशननी त्याला त्याच्या सुरक्षेसाठी दिलेलं आहे का इतरांना मारण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे, याचं मला उत्तर देण्यात यावं. काय सांगाल आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर काही राजकीय नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आपण काय मागणी कराल? येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आपलं पुढचं पाऊल काय असेल? मी फक्त एकच विनंती करतो की सर्व वरिष्ठांना की अशा पदाधिकाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्यात यावे आणि पोलीस स्टेशनला एवढीच विनंती करतो की तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावे, कारण अख्ख्या कुटुंबाने मला मारहाण केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावे, हीच माझी नम्र विनंती. जर आपण केलेल्या मागणीला वरिष्ठ पातळीवरती योग्य तो न्याय मिळाला नाही तर आपली पुढची वाटचाल व भूमिका काय असेल? बघा, जर वरिष्ठांनी मला न्याय नाही दिला तर मी आमरण उपोषण करेल आणि पुढची प्रक्रिया न्यायालयातून करण्याचा प्रयत्न करेल. पण मी माझ्यावर झालेला मारहाणीचा न्याय मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल.